वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं किकारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। वाणी को पवित्र करने के लिए 2 मिनट के लिए हम सभी महानुभाव, सभी श्रोतृवृंद, सभी भक्तगण अपने वाणी से राधा माधव का आश्रय लेते हुए बैठे स्थानों पर ताली सेवा देते हुए इस भजन से कथा में प्रवेश करेंगे। राधे 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 गाते रहना, राधे 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 गाते रहना, जल्दी जल्दी वृंदावन में जाते रहना। राधे 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 गाते रहना, राधे 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 गाते रहना, जल्दी जल्दी वृंदावन जाते रहना, जल्दी जल्दी वृंदावन जाते रहना।
श्यामा श्याम की जय, लाडली लाल की जय। कि नमः कुंज विहारिण्य, नमः कुंज विहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास। श्री वृंदावन को वास, भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। तो दोनों हाथ उठा करके और एक बार जय की आवाज बड़े जोर से, ज्यादा भी जोर से नहीं, आराम से सबकी आनी चाहिए, इतनी जोर से बोलिए माखन चोर भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, वृंदावन धाम की जय, जमुना महारानी की जय, भक्ति महारानी की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय। व्यास जी, सुखदेव जी, सुत जी, 88,000 शौनकादिक ऋषि, परीक्षित जी महाराज की जय, गौ माता की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, आज के आनंद की जय। कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्री राधे परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय, तडिद्विग विनिंदक पीतांबरधारी, ललित ललाम लॉम्बली परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयं पूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, बाधित सत्ता, खंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्गस्थित्यंत कारक, मायाते त्रिगुण चक्र चालक, सीता हृदय विहंगम, विश्वी अंतिम व्यवस्था, भवबंध विमोचक, रजनी तिमिर छेदक, भगवान श्री बाके बिहारी, युगल छवि बालकृष्ण राधा रासेश्वर, राधा माधव राधा दामोदर, राधा कृष्ण की कथा, ठाकुर जी की कथा, लड्डू गोपाल जी की कथा, गोपाल कृष्ण की कथा, श्रीमद् भागवत कथा, उनका यह बोलता हुआ रूप। इस कलिकाल में यह भागवत कथा 25 गुणों से ज्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। ऐसी यह सुरस अविट पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक भगवान का यह विग्रह स्वरूप अपने इस प्यारे अड़गांव सरग इस गांव में तालुका जिला छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में वारकरी लोगों के द्वारा समस्त ग्रामवासियों के आयोजन में, भव्य आयोजन में दूसरी बार हमारे द्वारा इस कथा का आयोजन अक्षय तृतीया की पावन इस मुहूर्त, इस उपलक्ष्य में किया गया है। आज कथा का द्वितीय दिवस है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर जीवन को कृतकृत्य करने की कोशिश करें। कल से इस स्थान पर बह रही श्रीमद् भागवत कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का
अशस्वादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान सरिता की पावन तट पर गोते लगाने के लिए, तैरने के लिए, स्नान करने के लिए, डुबकियां लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी कथा श्रवण करने हेतु पधारे हैं सभी लोगों को राधे राधे, जय सिया राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। स्वाध्याय वाले कोणी असतील तर त्यांना जय योगेश्वर, स्वामी समर्थ वाले कोणी माता माऊली असतील त्यांना श्री स्वामी समर्थ, दादाचे कोणी भक्त असतील स्वाध्यायाचे त्यांना जय योगेश्वर आहे, नरेंद्र स्वामीचे कोणी भक्त असतील तर त्यांना श्री गुरुदेव हरिओम तत्सदिती। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो श्रीमद भागवत महात्म्य। त्या महात्म्यामध्ये सूत महाराजांकडे 88,000 ऋषी गेले, 88,000 ऋषी सूत महाराजांकडे गेले आणि सूत महाराजांच्या चरणामध्ये निवेदन करून त्यांनी श्रीमद भागवत कथा ऐकण्याची जिज्ञासा विनंती केली। सूत महाराजांकडेच का गेले 88,000 ऋषी याचं कारण असं सांगितलं भागवतामध्ये, ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे, ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे, खालून एखादा प्रश्न तुम्ही विचारला की वक्त्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे। म्हणजे कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो श्रीमद भागवताचं महात्म्य। सूत महाराजांकडेच 88,000 ऋषी का गेले याचं कारण असं सांगितलंय भागवतामध्ये, ज्या वक्त्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे, ज्या वक्त्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे त्या वक्त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे करोडो सूर्याचं तेज। भागवतामध्ये एक श्लोक आलाय त्याचा, 88,000 ऋषी जेव्हा सूत महाराजांकडे गेले, सूत महाराजांच्या चरणामध्ये प्रणाम करून आपण आता मराठीमध्ये कथा ऐकत आहोत, लेकिन जब सूत जी ने शौनकादिक ऋषियों को इस कथा का रसस्वादन कराया और भगवान शुकदेव ने राजा परीक्षित को कहा था तो पूरा ये संस्कृत में सुनाया था। ये भागवत की बहुत बड़ी महिमा है। हमारे पूज्य गुरुदेव विश्व विख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज, टीवी पर उनकी कथा आती है संस्कार चैनल पर, और बहुत सरस गायक है भागवत के, कई सारे भजन उन्होंने लिखे भी हैं। तो जब उनकी पत्नी गर्भवती थी तो उन्होंने इस भागवत के 18,000 श्लोकों को उनके पत्नी को सुनाया था, तब जाकर के छोटे गुरुदेव का गोस्वामी गौरव कृष्ण जी का जन्म हुआ। ये भागवत के एक एक श्लोकों का बहुत बड़ा महिमा है प्यारे। भविष्यामध्ये असा वेळ येणार आहे, नोटाच्या गड्ड्या घेऊन फिरू आपण, पण भागवताचा श्लोक सांगणारा महाराज भेटणार नाही, ही वस्तुस्थिती है। काय म्हटलं मी? ऐसी कथाएं तो हमने बहुत सुनी है, मुझे लगता है। कैसी? ऐसी कथाएं हमने बहुत सुनी है। एक था राजा, क्या? एक था राजा, एक थी रानी, दोनों मर गए और खत्म कहानी। कहां पे गए थे, कहां पे भी नहीं, क्या लाया? कुछ भी नहीं, गिलास तोड़ा 12। तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे त्याला, जन्मासी येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, कारीण फिरसी मागारा, अजून तरी फजित खोरा। 2168 नंबरचा भंग आहे हा गाथ्यामध्ये। इसलिए कहा कभी भी पुराण सुनो, रामायण सुनो, भागवत सुनो, तो जिससे भी सुनो तो उससे हम हमारे उद्धार की अपेक्षा करें। आपला उद्धार कसा होईल याची अपेक्षा करायची, मनोरंजन नहीं कि महाराज जी हम नाचना चाहते हैं। नहीं अरे प्यारे, ये तो भक्ति रस है। कथा में कोई नींद न आ जाए, जंभई न आ जाए, डकार न आ जाए, आलस्य की स्थिती न बने। कारण की कथेमध्ये जर का आळस आला, कथेमध्ये जर का तुम्ही झोपलात, तुम्हाला जर का झोप आली म्हटले तर तुम्हाला कथेच्या श्रवणाचं फळ मिळत नाही। 101 गायक है, ये तो कभी कभार हम भजन गा देते हैं, क्यों? आपको नींद न आए इसलिए। आणि म्हणून 88,000 ऋषींनी जेव्हा सूत महाराजाला प्रणाम केला तेव्हा शौनक, त्यांना शौनकादिक ऋषी म्हटलेलं आहे, त्या शौनकांनी 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजाला म्हटलं होतं। शौनक उवाच अदन्यानध्वांत विद्वंस कोटि सूर्य समप्रभः
सूताख्या ही कथा सार मम कर्ण रसायनम। अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ। अनेक जन्माचं अज्ञान आमच्या ठिकाणी भरलेलं आहे। 88,000 ऋषी म्हटले सूत महाराजाला, अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ। हमारे भीतर अनेक जन्मों का अज्ञान अंधकार भरा पड़ा है गुरुदेव, और आपके जैसे गुरुदेव जिनमें अनुष्ठान का करोड़ों सूर्यों का तेज है गुरुदेव, आपके जैसे लोग त्रिकाल संध्या करते हैं, बड़ा जप तप यज्ञ करते हैं, कैसे आ गया करोड़ों सूर्यों का तेज? सोचिए ना जरा, करोडो सूर्याचं तेज एखाद्या माणसामध्ये असू शकतं का? कसं शक्य आहे? पण कोणतं तेज म्हटले? हाँ, जिसमें साधना का बल है, पूजा का बल है, ध्यान का बल है, तप का बल है, अनुष्ठान का बल है प्यारे। भगवान की भक्ति का प्रेम का बल जिसमें है उसको भागवत में लिखा गया कोटि सूर्य समप्रभ। म्हणून वक्ता जो आहे म्हटले करोडो सूर्याचं तेज नाही, करोडो 100 सूर्याचं तरी तेज त्याच्यामध्ये पाहिजे म्हटले। आणि म्हणून सूत महाराजांकडे गेले 88,000 ऋषी। आणि सूत महाराजांना काल त्या नैमिषारण्याच्या निर्मितीला तिथे कथा सांगतायत, शुकाचार्याच्या जन्माचा वृत्तांत सांगितला। मग भागवत का ऐकायचं होतं सगळ्यांना माहिती, भक्ती ज्ञान वैराग्याची कथा आणि गोकर्ण आख्यानाची कथा याच्यामध्ये आली आहे। त्याचा जास्ती विस्तार करणार नाही, कारण की पुढे आपल्याला पहिल्या स्कंदापर्यंत जायचं आहे। का भागवत कथा ऐकावी? तर नारदाची कथा सांगितलं देवर्षी नारद फिरत फिरत बद्रिकाश्रमामध्ये गेले। बद्रिकाश्रम म्हणजे आजचा बद्रीनाथ धाम, बद्रीनाथ धाम आजचा बरं का, त्याचं नाव भागवतामध्ये बद्रिकाश्रम आलं। त्या बद्रिकाश्रमामध्ये जेव्हा देवर्षी नारद सहज फिरत फिरत गेले, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करतात नारद, बिन पगारी आणि फुल अधिकारी है, एक ही काम है नारद को, हाथ में बिना लेला और भगवान का भजन करना, दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, देवे देह दिला गोमटा, देवे देह दिला भजना गोमटा। तुम्हाला आम्हाला हे जे जीवन मिळालंय ना, एक काम करा, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, एक वृंदावन में बहुत बड़े संत हो गए, शायद आपने नाम सुना है या नहीं मैं नहीं जानता, लेकिन बड़े ही प्राचीन परम पूज्य ब्रह्मलीन प्रातस्मरणीय राम सुखदास जी महाराज। सुना है किसी ने नाम आप में से? राम सुखदास जी महाराज। जीवन में उन्होंने किसी को अपनी फोटो नहीं निकालने दी, और उन्होंने जीवन में किसी को चेला शिष्य नहीं बनाया। वो कहा करते थे अपने प्रवचनों में कि बड़ी कठिनाइयों से ये नरदेह मिला है, बड़े भाग मनुष्य तन पावा। गोस्वामी तुलसीदास जी भी तुलसी रामायण में कह रहे हैं, खूप मेहनतीनं हा जन्म भेटला म्हणले आपल्याला। ते नाही का पूर्वजन्मी पाप केले, काकड्यात प्रमाण आपण म्हणतो का नाही, 184 योनी फिरल्यानंतर शेवटचा जन्म माणसाचा आहे। म्हणजे बहुत कठिनाइयों से मिला ये जन्म, और ये जन्म बहुत कठिनाइयों से मिला है। नरदेह हमको बड़ी कठिनाई से मिला है, इसलिए इस जीवन का एक एक क्षण उत्तम से उत्तम कार्य में लगाना चाहिए। क्या करना चाहिए? उत्तम से उत्तम कार्य में लगाना चाहिए। जीवन में बिल्कुल टाइम पास नहीं करना चाहिए, समय जाया नहीं करना चाहिए, समय को नहीं गंवाना चाहिए प्यारे। नहीं मिलेगा, बात को जहन में बिठा लो, आगे की बात सुनो, पैरों के नीचे से जमीन खिसक जाएगी, रोंगटे खड़े हो जाएंगे, दांतों के नीचे उंगली चमाते रह जाओगे। क्या यदि आपके पास में नोटों की गड्डियां भी पड़ी है, क्या आपके पास में यदि नोटों की गड्डियां भी पड़ी है, तो आपको आखिरी समय में वो नोटों की गड्डियां भी बचाने वाली नहीं है। लेकिन आपके जीवन का 1 मिनट भी बाकी है, आपके जीवन का 1 मिनट भी बाकी है, तो 1 मिनट भी पहले नहीं मरने वाले हो प्यारे। इसलिए जीवन में जो समय है, समय का सदुपयोग होना चाहिए, समय को उत्तम से उत्तम कार्य में लगाना चाहिए। एक संत ने तो ऐसा कहा, ये जो माला है ना, ये माला मरते दम तक छूटनी नहीं चाहिए हाथ में। हम जो वृंदावन के संत है, जो जितने भी वृंदावन के महात्मा योगी जपी तपी सन्यासी, ये 27 वाली है, और इसमें जो है 108 वाली है। देखा है ना, ये झोली माला होती है हमारे पास। चलो आप संसारिक जीव है, आप हमेशा के लिए इसको नहीं रख सकते, कोई बात नहीं, कोई झमेला नहीं, कोई बखेड़ा नहीं, लेकिन जब समय मिल जाए खेती बाड़ी करके घर आ जाओ,
हाथ मुंह धो लो, फ्रेश हो जाओ, चाय पानी ले लो, तब भगवान के सामने थोड़ा बैठना चाहिए। थोड़ा सुबह बैठना चाहिए, थोड़ा दोपहर में बैठना चाहिए, दोपहर में नहीं बैठ पाओ तो शाम में बैठना चाहिए और भगवान के नाम की माला फेरणी चाहिए। हे जीवन पुन्हा भेटणार नाही म्हटले। आणि म्हणून या जीवनामध्ये एकही क्षण असा जाऊ नये की ज्या क्षणामध्ये तुमच्या हातात माळा नाही, तो क्षणच व्यर्थ गेला समजायचं। कोणतं? ज्या क्षणाला तुम्ही चांगल्या कार्यासाठी खर्च केला नाही। आजकाल आपण पाहतो लोक टाइमपास करतात, कुठेही बसला की बसणारच, मोबाईल मध्ये काहीतरी पाहत राहणार, सोफा सेटवर तसंच पडून राहणार, टीव्ही पाहत राहणार, नाहीतर मग गप्पा मारणार विनाकारण। तो ये जो समय हम जाया कर रहे हैं तो ये बिल्कुल गलत है, इसका कोई उपयोग नहीं होने वाला जीवन में आकर के, इसलिए उत्तम से उत्तम कार्य में। आणि म्हणून जे सूत महाराज आहे, सूत महाराजांमध्ये करोड़ों सूर्याचं तेज आहे का? दिन रात अनुष्ठान करते हैं, भगवान की भक्ति में लीन है, भगवान की भक्ति में रत है, दिन रात। आणि म्हणून ते कथा सांगताय सूत महाराजांना। सांगितलं देवर्षी नारद फिरता फिरता बद्रिकाश्रमामध्ये गेले आणि समोरून त्यांना 4 संतांनी पाहिलं। सनक सनंदन सनातन सनत कुमार जे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत आणि 4 जणांच्या मुखामध्ये एक एक वेद आहे। 5-5 वर्षाचं वय आहे त्यांचं, वय वाढतही नाही, वय कमी होत नाही। नारदानं सनकादी कुमाराला पाहिलं, सनकादी कुमारानं नारदाला पाहिलं, पण झालं असं, नारदाचा चेहरा उदास होता। काय होतं? उदास। संताचं पहिलं लक्षण सांगितलं की संताच्या चेहऱ्यावर कधीच 12 वाजलेले नको। काय म्हटले? संत आहे ना वो असा बिलकुल फ्रेश असला पाहिजे, पावडर गिवडर लावून का होईना, जाऊ द्या, तपश्चर्या। हाँ, पाउडर लगाने से कोई संत नहीं बन जाता, वो तो साधना का बल होता है। उसका चेहरा है ना, ये साधना की चमक अलग होती है प्यारे। किसी शायर ने बहुत खूब लिखा था शेर में, क्या? चालाकी की चमक बस 4 दिन की होती है, चालाकी की चमक बस 4 दिन की होती है, ईमानदारी की चमक जो है ना ये जीवन भर के लिए होती है। काही लोक हातचालिकी करतात ना, आजकाल तेच चाललंय, लोकांना हेही कळत नाही की खरा संत कोण आणि डुप्लिकेट संत कोण। जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फस्त म्हटले बो। आता ओळखायचं कसं म्हटले निर्वती सरपंच की पावडर आणि फॅरन लावली लावून संत आहे का खरोखर साधना जप तप करून संत आहे? क्योंकि ये जो चमड़ी है ना, चमड़ी ये जब तक करने से भी चमकने लगती है और पाउडर लगाने से भी चमकती है, लेकिन हमारी दृष्टि होनी चाहिए। हम पहचान सकें कि पाउडर की चमक है या साधना की चमक है। नारद मोठे संत आहे, पण नारदाचा चेहरा म्लान आहे, नारदाने अशी मान खाली घातलेली आहे। संकादी ऋषीने विचारलं काय भानगड आहे नारदा, तुम्ही दुःखी का आहात? तर नारदाने सांगितलं, मैं कोई बाल बच्चे वाला साधु नहीं हूं, मैं क्यों दुखी हूं जानते हो? तो नारद कह रहे हैं सनकादी कुमारों को, देवर्षी नारद आपल्या दुःखी असण्याचं कारण सनकादी कुमारांना सांगतायत। ती कथा सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थात सांगतात। देवर्षी नारद म्हणतात, एक दिवस फिरत फिरत मी भगवान श्रीकृष्णाच्या श्री वृंदावनामध्ये गेलो आणि त्या वृंदावनामध्ये मी पाहिलं यमुना नदी वाहत आहे। त्या यमुना नदीच्या तटावर एक 25 वर्षाची बाई बसलेली आहे। त्या बाईच्या मांडीवर 2 म्हातारे माणसं आपलं डोकं ठेवून झोपलेले आहेत। एकाचं वय 75 असेल, दुसऱ्याचं वय 80 असेल। 1001 बाया होत्या त्या बाईच्या बाजूला, पंख्यानं तिला वाऱ्या देत होत्या। एवढं सुखाचा उपभोग घेत असलेली ती बाई रडत होती म्हटले। आणि म्हणून मी त्या बाई जवळ गेलो, तिला विचारलं तू कोण आहे? नारद उवाच कासित्वं का विमोचेमा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वस्त दुःखस्य कारणम। नारदानं तिला विचारलं कासित्वम का विमोचेमा, तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे? तू का रडत आहेस? आणि हे तुझ्या मांडीवर झोपलेले 2 कोण आहे? ती भक्ती होती ना। नारदानं तिला विचारलं तू कोण आहे आणि हे 2 म्हातारे माणसं कोण आहे? तिचं नाव भक्ती होतं। तिनं सांगितलं अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतः ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जरजरो। हे देवर्षी नारदा, माझं नाव भक्ती आहे आणि हे 2 माझे पोरं आहेत। नारद म्हणाले मी तर घाबरलो, कशामुळे? असं झालं का आडगाव मध्ये 25 वर्षाची आई आणि 75 वर्षाचं पोरगण असं कुठं राहत आहे भाई?
असं कसं काय झालं? नारद जी ने कहा मैं तो घबरा गया, माता की उम्र कम और पुत्रों की उम्र ज्यादा, ऐसे कैसे हो गया? तो कहा भगवान कृष्ण निजधाम चले गए, काल योग का ये विपरीत परिणाम है। लोगों ने भक्ति करना छोड़ दिया, लोगों में ज्ञान वैराग्य की कोई चीज नहीं बची और सभी लोग अधर्म करने लगे। अधर्म की वजह से मेरे दोनों पुत्र बुढ़ापा इनमें आ गया, जरा जर्जर इनकी अवस्था हो गई। तुझं नाव गाव, जन्माला कुठे आली तू? सांगितलं द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटकीम गताम क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताम। द्रविड देशामध्ये उत्पन्ना द्रविडे, द्रविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाले, महाराष्ट्रामध्ये आले कर्नाटकातून। महाराष्ट्रात काही लोकांना मला जय हरी घातला, जय हरी या ना ताई जय हरी, आणि काही जण मला म्हणले भान पुढच्या घरी। काय शब्द प्रयोग काय आला इथे? क्वचित क्वचिन महाराष्ट्र। इथे महाराष्ट्रात जे वारकरी लोक होते म्हणते त्यांनी मला रामकृष्ण हरी जय हरी घातला, बाकीचे म्हणले वा पुढच्या घरी वा, पुढच्या घरी वा। क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता। द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, मग मी कर्नाटकात आले, तिथे लहानाची मोठी झाले। कर्नाटकाच्या नंतर लगेच महाराष्ट्र लागतं। महाराष्ट्रात अर्ध्या लोकांना माझा सन्मान केला, अर्ध्यानं अपमान केला। मला महाराष्ट्रातही राहू नाही वाटलं नारदा, आणि म्हणून मी माझ्या दोन्ही पोरांना घेऊन गुजरातमध्ये गेले। पण गुजरातची हालत तर महाराष्ट्रापेक्षाही बदतर होती। तिथे मी आणि माझे दोन्ही मुलं आम्ही म्हातारे झालो, म्हातारे। आणि म्हणून मग कुठे आले मी माझ्या दोन्ही पोरांना घेऊन या वृंदावनामध्ये आले। भक्ति महारानी देवर्षि नारद को कहती है कि मैं वृंदावन आ गई। क्यों? जिस वृंदावन में राधा माधव नित्य करते हैं बसेरा, और वृंदावन में ठाकुर जी के कई सारे नाम हैं, उनको कुंज बिहारी कहते हैं, उनको रास बिहारी कहते हैं, उनको छैल बिहारी कहते हैं। इसलिए आगे की लाइन बड़ी सुंदर है, जहाँ कुंज बिहारी विविध रूप धरि भक्तन दर्शन देते, श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे। नचिके अपने अति बड़े नयन से प्रेम सुगंध निज देते, प्रेम सुगंध निज देते। जहाँ डाले पर भोले नर बन जाए ये जीवन तेरा, वो वृंदावन है मेरा, वो वृंदावन है मेरा, वो वृंदावन है मेरा, वो वृंदावन है मेरा। इसलिए भक्ति महारानी देवर्षि नारद को कहा, न मैं महाराष्ट्र में रह सकी, न मैं गुजरात में रह सकी। गुजरात में तो मैं और मेरे दोनों पुत्र बूढ़े बन गए, मुझे मेरे वृंदावन बिहारी लाल की याद आ गई, और मैं सीधा मेरे दोनों पुत्रों को लेकर के हे देवर्षि नारद इस वृंदावन में आप पहुंची। लेकिन वृंदावन की विशेषता क्या है जानते हो? वृंदावन में ज्ञान और वैराग्य की कोई पूजा नहीं करता। वृंदावन में हर कोई राधे राधे भैया, राधे राधे भैया, साइड तो देना, राधे राधे। क्या मतलब? वृंदावन में ज्ञानी नहीं? अरे नहीं प्यारे, वृंदावन से ज्ञानी, वृंदावन से ज्यादा ज्ञानी तो इस संसार में कहीं नहीं। हम जो कुछ दो चार शब्द बोल लेते हैं टूटे फूटे कथा में, ये तो वृंदावन बिहारी लाल की देन है, वो भूमि की देन है, वहीं से सीख करके आए ना। वृंदावन से ज्यादा ज्ञानी संसार में कहीं नहीं है, लेकिन वृंदावन में ज्ञान और वैराग्य की स्थापना नहीं, उसकी विशेषता नहीं, उसकी प्रधानता नाही, भक्ती की प्रधानता है। आणि म्हणून नारदा या वृंदावनामध्ये आल्यानंतर मी झाले तरुण, पण माझे दोन्ही पोरं म्हातारेच राहिले। हे दोन्ही पोरं म्हातारेच राहिले। देवर्षी नारदानं पोरांच्या कानामध्ये वेद मंत्राचा पाठ केला। पोरं उठून बसले, वेद मंत्र संपले की पुन्हा झोपी गेले। नारदाला काही कळलं ना असं काय होतंय। वरतून आकाशवाणी झाली, सांगितलं नारदा तुम्ही जे करताय ते योग्यच आहेत, पण वेद मंत्राने या पोरांचा उद्धार होणार नाही। तुम्ही संतांचं मार्गदर्शन घ्या आणि यांच्या उपायाची दुसरी काहीतरी योजना करा। देवर्षी नारद म्हणाले, हे बघ भक्ती, तू मला हवं तर तुझा भाऊ समज, जोपर्यंत तुझ्या पुत्रांना मी तरुण म्हणण्यापेक्षा म्हणजे म्हाताऱ्यांना तरुण करणारी कथा नाही, यांना स्वरूपाचं अज्ञान आहे, ज्ञान वैराग्याला लोक विसरून गेले होते।
ज्ञान आणि वैराग्याची स्थापना लोकांच्या हृदयात करणे म्हणजेच या भक्तीला जे दोन पोरं आहेत ज्ञान वैराग्य यांना स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणं हा नारदाचा उद्देश आहे. मी तुझ्या पुत्राच्या उद्धाराची काहीतरी व्यवस्था पाहतो, तेवर तू भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं चिंतन कर. व्रथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्णम चरणांभोजम स्मरम दुःखम गमिष्यती. भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या चिंतनानं सगळे दुःख संपून जातात. भक्ती भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं चिंतन करू लागली. इकडे देवर्षी नारद की कसं करू, आता सांगून तर आलो मी तिला की काहीतरी व्यवस्था करतो, पण कसं करायचं म्हणून चेहरा उदास आहे. आणि तो उदास चेहरा सनकादी कुमारानं पाहिला तर मी कशामुळे नाराज आहे? भक्ती तरुण आहे, आई तरुण आहे, पोरं म्हातारे आहे, काय करता येईल त्यांच्याकरता, मी म्हणून नाराज आहे. मग सनकादी कुमारानं देवर्षी नारदाला सांगितलं, देखो नारद, इस संसार से यदि हम जो जीवन जी रहे हैं इसको कहते हैं भुक्ति. क्या कहते हैं? भुक्ति. भोगों को भोग रहे हैं हम इस जीवन में, और भोगों के बाद में जो हमको चाहिए वो होना चाहिए मुक्ति, माने की मोक्ष. आता जे आपण भोगतोय त्याला भुक्ती किंवा भोग असं म्हणतात. याच्यानंतर जे आपल्याला पाहिजे ते मुक्ती म्हणजे मोक्ष पाहिजे. भोग भोग करके मोक्ष देने वाली कथा भागवत है. ये तो भागवत का परम उद्देश्य है, ये तो इसका प्रयोजन है प्यारे. मग काय करावं लागेल? हरिद्वार म्हणजे गंगाद्वार. गंगाद्वाराच्या पायथ्याशी एक आनंदवन नावाचं ठिकाण आहे. तिथे भक्ती ज्ञान वैराग्य करता कथा करावी लागेल भागवताची. कोण सांगेल? आम्ही चौघ सांगू. भागवत कथा सांगणारा एक वक्ता असतो, आम्ही चौघ सांगू. सनक सनंदन सनातन सनत कुमार. देवर्षी नारदानं कथेची तयारी केली. सनकादी कुमार कथा सांगतायत आणि देवर्षी नारदानं कथा लावली आहे. आणि ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र कथा सांगणारे हे ऐकल्यावर मोठमोठाले साधू संत तिथे कथा ऐकायला आले. भृगुर वसिष्ठ चवनश्य गौतमो मेधातिथी देवल देव रातो हो रामस्तता गादि सुतश्य शाकलो मृकंद पुत्रा त्रिजपिप्पलादा योगेश्वरो व्यास पराशरो छायाशुको जाजली जन्म मुख्या. भृगु वसिष्ठ हे मोठमोठाले साधू संत तिथे कथा ऐकायला आले. आता एक विशिष्टता आहे याच्यामध्ये. हरिद्वाराहून वृंदावन किती किलोमीटर असेल? 1000-1200 किलोमीटर तर असेल. भक्ती ज्ञान वैराग्यासाठी नारदानं कथा ठेवली आहे. सनकादी कुमार कथा सांगतायत. 4 जण भाऊ बसून कथा सांगतात. खाली नारद आहे, साधू संत आले आहेत, सगळे भक्त आले आहेत. आणि भक्ती ज्ञान वैराग्य कुठे आहेत? वृंदावनामध्ये आहे. यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्याधिकम व्रजेत कथा शब्द समाकरणम तत्रिकम तरुणायते. 3:9 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 9 श्रीमद भागवत महात्म्य. सनकादी कुमारानं आनंदवनामध्ये जी कथा सांगितली भक्ती ज्ञान वैराग्यासाठी, ती कथा हरिद्वाराच्या, नीट ऐका, हरिद्वाराच्या आनंदवनातून वृंदावनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या कानामध्ये घुसली. हरिद्वारात सांगितली कथा, वृंदावनला बसलेली भक्ती आणि तिचे दोन्ही पोरं त्यांच्या कानामध्ये तत्रिकम तरुणायते. दोन्ही पोरं उठून उभे झाले आणि तरुण झाले, जय जयकार करू लागले. आणि भक्तीला म्हणाले, माँ ऐसी कौन सी चीज है जिससे हम उठ खड़े हुए हैं? लगता है देवर्षी नारद ने कुछ किया है, चलो. आणि म्हणून भक्ती आपल्या दोन्ही पोरांना घेऊन हरिद्वाराच्या आनंदवनामध्ये आली. काय विशेषता आहे म्हटले भागवताची. हरिद्वारामध्ये चालू असलेली कथा सनकादी कुमारांच्या मुखातून भक्ती ज्ञान वैराग्यानं ऐकली. आणि ज्या ज्ञान वैराग्याला उठता येत नव्हतं जागेहून नारदानं वेदमंत्र त्यांच्या कानात म्हटले, तरीही ते ज्ञान वैराग्य हे भागवताचे शब्द त्यांच्या कानात घुसले. वृंदावनामध्ये यमुना नदीच्या तटावर बसलेली भक्ती आणि तिचे दोन्ही पोरं म्हातारे वृद्ध, स्वरूपाचं अज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी. ज्ञान प्राप्त झालं भागवताच्या द्वारे. आणि भागवताच्या महात्म्याच्या 3ऱ्या स्कंदामध्ये वर्णन आहे. भक्तीला परमानंद झाला, स्वतःच्या मुलांना तारुण्याची प्राप्ती झालेली पाहिली, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान त्यांना आलं जे अज्ञान होतं. आणि मग बाकीची कथा ऐकण्याकरता भक्ती महाराणी आपल्या दोन्ही पोरांना घेऊन हरिद्वाराच्या आनंदवनामध्ये, इथे देवर्षी नारदानं भक्ती ज्ञान वैराग्याच्या उद्धारासाठी कथा ठेवली, तिथे नाचतच आली, म्हणजे पावले खेळत आली. भक्ती सुतोतो तरुणो गृहीत्वा प्रेमे करूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. ये भजन करते करते, नाचते नाचते, गाते गाते भक्ति ज्ञान वैराग्य उस कथा पंडाल में जा पहुंचे. भक्ती ज्ञान वैराग्यासाठी चाललेली कथा आणि त्यांना आलेलं पाहून सगळ्या भक्तांना आनंद झाला. आनंदाला पारावार नाही. आणि मग सनकादी कुमारांना सांगितलं, देखो
यही भागवत है जो भुक्ति भी देती है और मुक्ति भी देती है। हम नहीं मानते इस बात को। अरे भैया उदाहरण तो आपके सामने है भक्ति ज्ञान वैराग्य का। सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यश श्रवण मात्रेण हरिचित्तम समाश्रयेत। 3:25 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 25 श्रीमद भागवत महात्म्य। परत परत ऐका म्हटले भागवताची कथा। याला ऐकल्यावर भगवंत हृदयामध्ये बसत असतात। बरं भागवत ऐकून चांगले तरतील यात नवल नाही म्हणले, वांगले तरतील वांगले। चांगल्यासाठी तर आहेच ना, वांगल्यासाठी आहे का म्हटले? कोई पापी तरह हो तो बताओ, बोले इससे अच्छे तो भक्त तो तरता ही है। भगवान तो भक्त वत्सल है, वो तो करुणा सिंधु है, वो तो दया सिंधु है, उनमें तो वात्सल्य भाव है। भक्तों के लिए तो उनको आना ही पड़ेगा, निसंकोच आना पड़ेगा, निसंदेह आना पड़ेगा। लेकिन पापी को तारती है ये कथा, इसलिए धुंधुकारी और गोकर्ण की कथा कह रहे हैं। कौन सा पापी तर गया भागवत सुनकर के? तो धुंधुकारी के संबंध में आत्मदेव ब्राह्मण की कथा कही। अत्रते कीर्तयिष्याम इतिहास पुरातनम यश श्रवण मात्रेण पापहानि प्रजायते। आत्मदेव पुरे तुंगभद्रा तटे पूर्वं भूतपत्तनमुत्तमं यत्र वर्मा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः। आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर। तुंगभद्रा नावाच्या नदीच्या तटावर एक नगर वसलेलं होतं आणि तिथं आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहत होते। सूर्यासारखं तेज त्यांच्यामध्ये आलं होतं तपश्चर्येमुळं। बायकोचं नाव धुंदुली होतं, वागायला थोडीशी जरा ती म्हणजे तशी चांगली होती, परंतु आपण म्हणतो ना कई सारे लोग कच्चे कान के होते हैं। कोई किसी को किसी के बारे में बुरा कह दे भैया, तो हमको इस बारे में सोचना चाहिए भैया कि पहले तू तो जांच पड़ताल कर ले उसकी। पहले कोई तुझे कह रहा है कि ये आदमी गलत है भैया, अरे उसने कहा लेकिन तू तो जांच पड़ताल कर। ही धुंदुली दुसऱ्या म्हणजे सांग का मी दुसऱ्यांना सांगितलेलं आहे काही? 10 वर्ष लग्नाला झाले, घरात मुलगा नाही, बायको नीट वागत नाही, घरामध्ये झाड आहेत, झाडाला फळं लागतात पण फळं पिकायच्या आधीच गळून पडतात, गायी आहे, गायी वांज निपसतात। 10 वर्ष झाली लग्नाला, मुलगा नाही, शिवाय बायकोही चांगलं वागत नाही, सदा न कदा ती वाईटच बोलते नवऱ्याला। म्हणून आत्मदेवानं मरण्याचा विचार केला आणि आत्मदेव ब्राह्मण 4 वेद 6 शास्त्र पुराणाचे ज्ञाते असताना आत्महत्या करणं हा शास्त्रामध्ये दोष सांगितला। आत्मदेव ब्राह्मण जंगलामध्ये मरण्याकरता गेले। सरोवर होतं, सरोवरामध्ये उडी मारणार, एका साधूचा आवाज आला, रुको आत्मदेव मरो मत। कशामुळे मरताय? अहो तुम्ही तर ज्ञानी आहात, क्या करू मैं, 10 वर्ष हो गए विवाह को, कोई पुत्र संतान नहीं। त्या साधू महाराजानं आत्मदेवाचं भविष्य जाणलं, अंतर्ज्ञानानं सांगितलं, आत्मदेवा या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मातही तुझ्या नशिबात पुत्र संततीचा येईल। तो म्हणला, हे बघा महाराज, मी काही तुमचा शिष्य नाही आणि तुम्ही काही माझे गुरु नाही, मी कदरलोय घरी आणि म्हणून इकडे मरायला आलोय, मी काही तुम्हाला उपदेशही मागितला नाही। एक तर मरत होतो तर तुम्ही थांबवलं, मी या आशेनं थांबलो, तुम्ही मला काहीतरी द्याल आणि तुम्ही मला पुन्हा घाबरवताय की या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात पुत्र नाही, मरतोच मग। अरे बाबा नको मरू। हिंदी में एक कहावत है प्यारे, क्या, वक्त से पहले और नसीब से ज्यादा इंसान को कुछ नहीं मिलता है और सब्र का फल मीठा होता है। थोडे आय चित्त साह्य झाली या, हर्षामर्ष पाही अंगी पांडुरंगी सरले थे। अभंगाचा नंबर 85 तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देववडीकर अभंग गाथा। तुकाराम महाराज, कीप पेशेंस, स्टे अवे फ्रॉम देयर। थोड़ा सा शांत बैठना चाहिए, कभी कभार थोड़ा धीरज धरना चाहिए। शांती परते नाही सुख, तुकाराम महाराज म्हणाले गाथ्यामध्ये, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनबोनी शांती धरा, उतरा पैल पार तिरा। 289 अभंगाचा नंबर। 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा, कैलासवासी बाबूराव देववडीकर अभंग गाथा। बाबा तुम्ही गडबड करताय मरायची, अहो तुमच्या नशिबात पुत्र नाही ना? नाही महाराज, तुम्ही मला पुत्र द्या, नाही तर मी मरतोच आता। अरे बाबा तुझ्या नशिबात पुत्र नाही, मी जर का तुला पुत्र दिला, ते पोरग अल्पायुषी जगणार असेल आणि तुझ्या तोंडाला काळा लावेल, चालतं मला, हा तोंडाला काळा लावलं तरी चालतं मला, पण द्या मला मुलगा। स्वतःच्या नशिबामध्ये प्रारब्धामध्ये नाही,
आणि प्रारब्धामध्ये नसलं तर भेटणार नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करसी भजमना पंढरराया. प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. 1164 अभंगाचा नंबर 1164. 4 शरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी ग्रंथभंग गाथा. एक फळ दिलं, हे फळ घे म्हटले, तुझ्या बायकोला खाऊ घाल. ते फळ त्यानं बायकोला खायला दिलं, बायकोने दिलं गाईच्या गोठ्यात फेकून. गाईनं खाल्लं ते फळ. बाजूच्या मैत्रिणीचं ऐकून तुझ्या भाऊजीनं आंबा आणला म्हणले खाऊ का, म्हणले कशाला, म्हणले पोरग होईल. आणि असे आंबे गिंबे खाऊन पोरं होत असते होय बाई, मग ते गाईच्या गोठ्यात फेकून. हे बघा आता हे काय, तिचं ऐकलं म्हणजे सांग, नवऱ्याच्या शब्दावर विश्वास नाही. बाजूच्या बाईला विचारलं, तो आंबा गोठ्यात फेकला. गाईनं तो आंबा खाल्ला. निर्लज्जम सदा सुखी कामातुरम न भयम न लज्जा. एक खोटं बोललं की 100 बोलावेच लागतात. नवऱ्याने विचारलं आतमध्ये येऊन आंबा खाल्ला का, हो. मान हलवली, मान हलवली, पण 9 महिन्यानं भांडं फुटणार आहे तुझं. त्याच्या हिची बहीण आली बा. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे माहिती आहे तुम्हाला आणखीन गाथ्यामध्ये. जसं चांगल्यानं चांगल्याला उपदेश करावा, बरं का, चांगल्यानं चांगल्याला उपदेश करावा, तसं चोट्ट्याने चोट्ट्याला उपदेश करावा. सोरे सोराते करावा उपदेश, आपला अभ्यास असेल तो. स्वरानं स्वराला सांगावं की चोरी कशी करावी, गावातले लोक झोपल्यावर करावी, 3-4 जण जावं एकानं, म्हणजे स्वरानं स्वराला सांगावं चोरी कशी करत असतात, आहे की नाही. तुकाराम महाराजांचा आवाज गाथ्यामध्ये. हा, हिची लहान बहीण आली धुंदुलीची. धुंदुलीकडे आली, ती धुंदुली काही बोल ना, अगं ताई मी एवढे लांबून आले, तुम्हाला काहीच बोलत नाहीस ग. अगं बोल काहीतरी. अगं मी टेन्शन मध्ये म्हणे. आणि काही टेन्शन आहे, अगं तुझ्या भाऊजीने आंबा आणला होता म्हणले 2-3 महिन्यापूर्वी, आणि म्हणले आंबा खाय, आणि 10 वर्ष झाले आपल्याला पोरगणीन पाळणं हलन. आणि तो आंबा मी माझ्या बाजूच्या मैत्रिणीचं ऐकलं, तिचं ऐकून मी गाईच्या गोठ्यात फेकून दिला. मला तर वाटतं गाईनं आंबा खाल्ला, आंबा सापडना. आणि मग आता 6 महिने तर माझं भांडं फुटन की मी खोटं बोलले ना, आंबा खाल्ला नाही. आणि ताई तू कशाला काळजी करती, हे पाय ना काय मी गर्भवती आहे ना, आणि मग माझं पोरग तुला देते ना मी. आणि तो हा नवरा, महानवरा बाईल्या आहे, बाईल्या. एक गाथ्यात प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. मी मनानं तो शब्द प्रयोग करत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे 1283 1284. 2 अभंग आहेत. एक 1283 नंबरचा आहे, एक 1284 नंबरचा आहे. बाईल तरी ऐसी भावी नरकी गोवी अनिवार, घडवणे दी तीर्थयात्रा, केला कुत्रा हात सोका. आपलीच करवी सेवा, पुजवी देवा सारखे, तुका म्हणे गाढव पशु, केला नाश आयुष्य. बाईले अधीन होय ज्याचे जिणे, त्याचे अवलोकने पडजे द्वाड. कासया ते जंत जिता ती संसारी, माकडांच्या परी गारोड्याच्या. काही बाईले अशा असतात म्हटले, एखाद्या रांजणात तुम्ही पाणी ठेवा आणि त्या पाण्यावर झाकण ठेवा, आणि त्या पाण्याला 7 दिवस तुम्ही वापरूच नका, म्हणजे पाण्यावरचं झाकणच काढू नका. एका ठिकाणी जमवलेलं पाणी जर का वापरलंच नाही तर रांजणामधल्या त्या पाण्यात जसे जंत होतात म्हणले जंत, तसे ते बाईले लोक. जंताची उपमा तुकाराम महाराजांनी त्यांना दिली. आणखीन एक अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुका म्हणे जिता गाढव केला, आणि मेलियावरी नरका नेला. काही तर असे म्हणले बा जिवंतपणी बी बाई काय ना त्याला गाढव. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत ना हे, तुम्ही असं पाहू नका, मला भीती वाटते. मग हे तुकाराम, तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरी नरका नेला. काही लोकांना जिवंतपणीच गाढव, मेल्यावर नरकाला गेला. माझ्या नवऱ्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकू ताई. त्याला उठ म्हणलं की उठतो, तो बस म्हणलं की बसलं. फक्त पैसे द्यायचे, पैसा फेक तमाशा दे. सर्वांना कथा माहिती आहे. हिनं नौटंकी नाटक केलं. 6 महिने हिनं आपल्या पोटाच्या वरती कपडे बांधून साडीचा पदर असा झाकून घेतला, त्याच्यावरती नवऱ्याला दाखवलं मी गर्भवती आहे. किती मोठी सेटिंग, किती फसवणं. तिची बहीण गर्भवती होती लहानी. धुंदुलीकडून पैसे नेले, नवऱ्याला दिले. स्वतःला पोरग झालं. तिच्या बहिणीला रात्रीची वेळ आहे, एका दूताच्या हातानं ते पोरग धुंदुलीकडे पाठवलं. आणि बोंब अशी उठवली की मला पोरग झालं, माझं बाळंतपण झालं. आत्मदेवाला आनंद वाटला. बाबा संतांना आंबा दिलता, त्याचाच प्रसाद आहे असं वाटलं. 5 दिवस झाले पोरग दूधच पेनं, नुसतं रडायला लागलं. अहो माझ्या बहिणीला मदतीला बोलून घेऊ का ग, कशाला, दूधच येत नाही. कसं काय येईन, तुझं पोरग नाहीच ना ते. बहिणीला बोलून घेतलं, जिचं होतं तिचं. आतमध्ये 2 जणी. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं.
धुंदुकारीचा जन्म झाल्यानंतर गायीच्या गोठ्यामध्ये जी गाय होती तो वास्तविक पाहता आंबा एका गायीनं खाल्ला होता. गाय प्रसूत झाली आणि गायीनं एका मुलाला जन्म दिला. वासराला नाही, कारोडीला नाही. जो आंबा धुंदुली बाईनं खायला पाहिजे होता तो आंबा गोठ्यातल्या गायीनं खाल्ला. म्हणून बाईला होणारं पोरग गायीला झालं. संतांना दिलेला आशीर्वाद हा खरा होता. जो असली संत होते हैं उनका आशीर्वाद कभी झूठा नहीं जाता प्यारे. धुंदुली के लिए वो आम दिया था उसने नहीं खाया, वो तो उसका नसीब फूटा है, वो तो गाय ने खा लिया. म्हणून धुंदुलीला होणारं पोरग गायीला झालं. ते दिसायला सगळं माणसासारखं होतं, फक्त त्याचे कान गायीसारखे होते. गोकर्ण, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. यही गोकर्ण महाराज बन गए. बोलिए गोकर्ण महाराज की जय. गोकर्ण आणि धुंदुकारी 7-7 वर्षाचं वय झालं. मुंजी लावून दिल्या त्यांच्या. कियत कालेन तो जातो तरुणो तनया उभो गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलह. दोघांना शिकायला ब्राह्मणाची एक वेशशाळा असते. वेदमंत्र जैसी करणी वैसी भरणी. जे पेरलं ते उगवणार आहे. हे धुंदुकारी पळून आलं घरी, कारण ते आत्मदेवाचं पोरग नव्हतंच ना. यांच्या कंपनीतला नव्हताच तो माल. जैसी करणी वैसी भरणी, जो बोएगा वही पाएगा. जैसी करणी वैसी भरणी. पळून आलं घरी आणि पळून येऊन काय केलं यानं? कमी वयातच यानं मित्र धरले. कोणते? मदिरापान करणारे, मांसाहार करणारे, जुगार खेळणारे, वैश्यागमन करणारे. आत्मदेवाला कळालं की या मुलानं माझं सगळं नाव मातीत मिळवलं. मला त्या महाराजांना सांगितलं होतं की हा मुलगा घेऊ नको, तुझ्या तोंडाला काळं लावल. यानं माझ्या तोंडाला खरोखर काळं लावलं. गोकर्णानं 5 वर्ष विद्याभ्यास केला आणि बापाला भेटायला आला. अरे बाबा तू ज्ञानी झाला, पण तुझ्या भावानं माझी सगळी जी काही मान मर्यादा प्रतिष्ठा जो इज्जत थी सब वो मिट्टी में मिला था. अब मैं नहीं रहना चाहता, बस मैं जंगल में जाकर के ब्रह्मलीन होना चाहता हूँ. गोकर्णानं स्वतःच्या बापाला उपदेश केला, पिताजी आप जाओ. आत्मदेवानं धुंदुलीला, गोकर्णाला आणि धुंदुकारीला आशीर्वाद दिला. आत्मदेव जंगलात गेले, ब्रह्मलीन झाले. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आता बापहीच राहिला नाही विचारणारा, भाऊ राहिला नाही. आओ जाओ घर तुम्हारा खाओ खिचड़ी बर्तन हमारा, ऐसी कहावत है हिंदी में. क्या? आओ जाओ घर तुम्हारा और खाओ खिचड़ी बर्तन हमारा. म्हणजे काय? आओ जाओ घर तुम्हारा खाओ खिचड़ी बर्तन हमारा. म्हणजे आमच्या घरात यायचं तुम्ही आणि घर तुमचं समजायचं आणि किराणा माल आमचा घ्यायचा, असा त्याचा अर्थ होतो. यांनी घरातला सगळा माल लुटला आणि वेश्यांना नेऊन दिला. वेश्यांना सांगितलं पैसे असले तरच यायचे. गावामध्ये चोऱ्या चालू केल्या, गावातले सगळे घर संपले. वेश्यानं सांगितलं मग पैसा नाही तो इथं राहणार नाही. राजाच्या राजवाड्यात चोरी केली. एक दिवस तर पैसेच नाही म्हणून आईला मागितले. आई म्हणली पैसेच नाही रे. अरे तुझ्या अशा वाईट वागण्यामुळे तुझा भाऊ निघून गेला रे तीर्थयात्रेला, तुझे वडील निघून गेले, आता तरी सुधार. असं जेव्हा आईनं उपदेश केला तेव्हा हा धुंदुकारी स्वतःच्या आईला लाता बुक्क्यानं मारायला लागला. आणि जेव्हा धुंदुकारीनं धुंदुलीला लाता बुक्क्या मारलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या. माझ्या नवऱ्यानं दिलेला आंबा जर का मी खाल्ला असता तर गोकर्णासारख्या भक्तानं माझ्या उदरातून जन्म घेतला असता आणि त्या सद्भक्ताची आई होण्याचा मान जगानं मला दिला असता. मी किती दुर्दैवी आहे. या दुष्टाची तर मी आई नाही सुद्धा, पण या दुष्टाची आई नसतानाही या दुष्टाची आई होण्याचं दुर्भाग्य माझ्या पदरात पडलंय. पाहते तिच्या बहिणीचं पोरग येते, पण टॅक्ट लागला ना आता धुंदुलीचं पोरग धुंदुकारी. दुष्ट की माँ बन गई. इसलिए मेरी माता बहनों, मैं सबके चरणों में दरख्वास्त विनती कर रहा हूँ, अपने बच्चों को 5-5, 10-10 मिनट के संस्कार देना. सवेरे भगवान के पास में बिठाना, शाम को बिठाना, हरिपाठ, काकड़ा, जो भी आप जानते हो. किसी संत ने कहा था, बहुत बड़ा वाक्य है, बात की ओर ध्यान देना. माँ पर निर्भर है. बाप तो संस्कार देगा ही, लेकिन माँ ज्यादा संस्कार देगी पुत्र को. एक माँ चाहे तो अपने पुत्र को महात्मा बना सकती है, साधु बना सकती है, संत बना सकती है. एक माँ चाहे तो अपने पुत्र को पंतप्रधान मुख्यमंत्री बना सकती है, और वही माँ यदि चाहे तो अपने बच्चे को ओसामा बिन लादेन भी बना सकती है, बड़ा टेररिस्ट बना सकती है. ये तो माँ पर निर्भर है ना. एक पोरग नाही का शाळेतून सगळं चोरून आणायचं. ते पोरग आईला नंतर फासावर जाताना म्हणलं तुम्हाला जेव्हा मी चोरून आणलं तेव्हाच माझ्या कानफंटीचं माप का नाही घेतलं. इसलिए तो मैंने कहा संस्कार, बस बच्चों को संस्कार चाहिए. पैसे मोबाइल मत देना, पूरी पीढ़ी बिगड़ रही है इससे.
अच्छा मोबाइल नहीं दे पाओ बच्चों को कोई बात नहीं, अच्छा कपड़ा नहीं दे पाओ कोई बात नहीं, अच्छा खाना नहीं दे पाओ कोई बात नहीं, लेकिन अच्छे संस्कार, अच्छे विचार, अच्छी शिक्षा, अच्छी दीक्षा उनको जरूर देना, जरूर देना। धुंदुकारीची आई नसतानाही तिच्या नशिबात आलं ते दुर्भाग्य। लाताबुक्क्यानं मारलं, विहिरीत पडली, मरून गेली, काय करेल। हे गेलं राजाच्या राजवाड्यात चोरी करून, वेश्येकडे धन घेऊन गेलं आणि वेश्येकडे धन घेऊन गेल्यानंतर वेश्यांना कळालं यानं राजाच्या राजवाड्यात चोरी केली आहे। राजाला जर का कळालं तर याला तर मारेलच मारेल, पण आपलेही मुंडे उडविल, याचा काटा काढून टाकू, आता धन हिसकून घेऊ। मध्यरात्रीची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, वेश्येच्या अंगणामध्ये एक बाज आहे, बाजेवर धुंदुकारी झोपला। मध्यरात्रीच्या वेळेला 7-8 वेश्या आल्या, दोघीनं याचं तोंड उघडलं, दोघीनं हात धरले, दोघीनं पाय धरले आणि याच्या मुखामध्ये जळते निखारे टाकले, चुलीतले अंगारे। हा मरण पावला। गोकर्णाला कळालं, गोकर्णानं आत्मदेव, आपले वडील, आपली आई धुंदुली आणि भाऊ धुंदुकारी तिघांचं श्राद्ध गयेला केलं आणि गयेला श्राद्ध करून गोकर्ण घरी आला। उन्हाळ्याच्या दिवसात अंगणात झोपला होता गोकर्ण। गोकर्णाला धुंदुकारी वेगवेगळे रूप दाखवू लागला। गोकर्णाला कळेन असं झालं, कमंडलूतलं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं। विचारलं, तू कोण आहे? मी तुझा भाऊ आहे। अरे तू तर मेलास ना? हो। अरे तुझं श्राद्ध केलं ना मी, माझे 100 श्राद्ध जरी केले तर माझा उद्धार होणार नाही, माझ्यासाठी दुसरं काहीतरी कर, मी सकाळी पाहतो तुझा। गोकर्णानं ब्राह्मणाला विचारलं, माझा भाऊ धुंदुकारी मला भूताच्या रूपात दिसला, काय करू? सूर्याला विचार। गोकर्ण नदीमध्ये आला, हातात पाणी घेतलं, सूर्याला अर्ध दिलं। सूर्य प्रसन्न झाले, क्या चाहते हो गोकर्ण? मेरा भाई धुंदुकारी पिशाच बन गया, क्या करूं? तो कहा 7 दिन की श्रीमद् भागवत कथा करो, श्रीमद् भागवतान मुक्ति सप्ताहं वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर धर्म रूपं तु विश्रुतम्। धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्या कृष्णलोक फलप्रद। 7 दिवसाची भागवत कथा केली गोकर्णानं आणि 7 पेरी बांबू मध्ये याला बसवलं। मंडपाला पहिले बांबू असायचे ना, 7 पेरी बांबू त्याला बसवलं। पहिल्या दिवशीची कथा संपली, पहिल्या दिवशीचं पेरं फुटलं, दुसऱ्या दिवशीची कथा संपली, दुसऱ्या दिवशीचं पेरं फुटलं, असा 7 दिवसाचा क्रम चालला होता। शेवटच्या दिवशीची कथा संपली आणि शेवटचं पेरं फुटलं आणि धुंदुकारी नावाचं भूत पिशाचत्वातून मुक्त झालं आणि दिव्य देह धारण करून त्या बांबूच्या बाहेर आला। तो भागवत ग्रंथाला त्यांना नमस्कार केला आणि गोकर्णाला आलिंगन दिलं आणि म्हणाला, हे बंधो, तुझ्यामुळे आज मी या पिशाचोणीतून मुक्त झालो। त्याला नेण्याकरता गोलोकधामातून विमान आलं आणि विमानात बसून ते निघून गेलं आणि तुमच्या आमच्यासारखे लोक तिथं बसेल होते। ते म्हणले, आम्ही दिवस रात्र हरिपाठ काकडा करणारे लोक, पंढरपूरची वारी करणारे लोक, आम्ही भजन करणारे लोक, ह्यो पापी धुंदुकारी हा कधी महादेवाच्या मंदिरात दूध टाकायला नाही, कधी पाणी टाकायला नाही आणि ह्यो भागवत ऐकून लगे विमानामध्ये बसून वैकुंठाला आणि आम्ही एवढे हरिपाठ काकडा करतो, आम्हाला हातगाडी सुद्धा नाही, चालता का वैकुंठाला म्हणून? अहो साधी सायकल सुद्धा नाही आणि यायला न्यायला विमान, असं का? म्हणले भेदभाव काही नाही, नीट ऐका। हे कोण कशा पद्धतीने ऐकतो तशा पद्धतीने त्याला फळ आहे। धुंदुकारीला माहिती होतं जिवंतपणी पाप केलंय, जिवंतपणी काय केलंय? पाप केलं। आता मेल्यावरही जर का पाप केलं तर भूतात्वापासून या पिशाचत्वापासून माझी मुक्ती होणार नाही, म्हणून त्यांना हृदयाचे कान करून भागवत कथा ऐकली। तुम्ही हृदयाचे कान करून भागवत कथा ऐका। गोकर्णानं दुसऱ्या वेळेस पुन्हा भागवत कथा केली। साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे आले, पंचजन्य नावाचा शंख वाजवला आणि शंख वाजवून त्यांनी गोकर्णाचं रूप आपल्यासारखं केलं, सगळ्या श्रोत्यांचं रूप आपल्यासारखं केलं आणि सगळ्याला गोलोकधामाला नेलं। याला गोकर्ण उपाख्यान असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये। आपल्या श्राद्धाच्या दिवशी जर का याचा पाठ ब्राह्मणाकडून घरी करून घेतला तर पितर पावन होतात। पुढे श्रवण विधी सांगितला भागवताचा की 6 महिन्यामध्ये भागवत कथा ऐकल्यावर मोक्ष मिळतो। भागवत कथा कोणाकडून ऐकावी, कुठे ऐकावी आणि भागवताला किती धन खर्च करावं प्रमाण सांगितलंय। विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयत। लग्नाला जेवढा पैसा आपण खर्च करतो म्हणले तेवढाच पैसा खर्च करून भागवत कथा केली पाहिजे। ज्यांना मोक्ष पाहिजे भागवत कथा ऐकून त्यांनी 6 महिन्यात भागवत कथा ऐकावी। आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष या 6 महिन्यामध्ये भागवत कथा ऐकावी। 4 ठिकाणी भागवत कथा करायला चालते। शेतामध्ये भागवत कथा करावी 1, मंदिराच्या मैदानावर भागवत कथा करावी 2, तीर्थयात्रेमध्ये भागवत कथा करावी 3 किंवा आपल्या घराच्या मैदानात मंडप देऊन भागवत कथा करावी 4। भागवत कथा करताना चांगला मुहूर्त पाहावा। ज्या जागेवर भागवत कथा करायची तिथं शेणाच्या
पाण्यानं सारून घ्यावं, रांगोळ्या काढाव्या, केळीच्या खांबाचा भव्य मंडप उभारावा, एक व्यासपीठ तयार करावं, त्याच्यावर वक्त्याला बसण्यासाठी आसन तयार करावं, भागवत ग्रंथाची स्थापना करावी, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी. भागवत कथा करताना या ठिकाणी 5 ब्राह्मणांना खाली बसवावं म्हटले. कशा करता? ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करण्याकरता. म्हणजे बजेट वाढायचेच काम आहे. महात्म्यात सांगितलं की भागवत कथा सांगणाऱ्या महाराजांच्या मदती करता, म्हणजे आमच्या 5 ब्राह्मणाला खाली ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राच्या जपाला बसवा, म्हणजे कोणतंच विघ्न कथेत येत नाही. आता 5 जणाला बसवायचं म्हणल्यावर बजेट वाढतं, म्हणून ते वाचवलं मी. रोज 1 माळ इथे करून घेऊ आपण असे समुदाय. आणि उद्यापासून तुम्हाला 5 दिवस कायम केलं तर चांगलंच आहे. भागवताचा हा विशिष्ट मंत्र आहे. उद्या सकाळी आंघोळ झाली की 1 माळ या मंत्राचा जप सगळ्यांनी घरी करायचा, सकाळीच करून टाकायचं. मग इथं आल्यावर मी विचारेल कोणी कोणी केला. आता ते बरेच जण विसरतील आणि बरेच जण करतील, म्हणजे आपलं तेवढं कव्हर होऊन जातं. ते 5 जणाला करायला सांगितलं ना इथं बसून, तेवढं आपण सगळेजण कव्हर करून टाकू, आहे की नाही. पुन्हा भागवताचं विशिष्ट फळ ज्याला पाहिजे, विशिष्ट कामना ज्याची आहे, त्याने एक नारळ घ्यावा असं सांगितलंय महात्म्यामध्ये. हा श्रवण विधी आहे. हा सनकादी कुमार भक्ती ज्ञान वैराग्य नारदाला सांगतायत. नारळ घ्यावं, नारळावर एखादा कागद घ्यावा, कागदावर आपलं नाव लिहावं. तो कागद नारळावरती ठेवून दोऱ्यानं या रक्षासूत्रानं त्याला बांधून तो नारळ ग्रंथासमोर आणून मनातली इच्छा मागावी. 7 दिवस ते नारळ इथं ठेवून द्यावं आणि शेवटच्या दिवशी ते नारळ ओंटीत घ्यावं. कथा सांगणाऱ्या वक्त्यामध्ये 7 गुण पाहिजे. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्य तिने स्पृहे. कथा सांगणारा महाराज हा विरक्त म्हणजे शांत स्वभावाचा असावा. विप्र म्हणजे विवेक प्रदान म्हणजे ब्राह्मण असावा. विप्रो वेद शास्त्राचं त्याला ज्ञान असावं, दृष्टांत देण्यामध्ये माहीर असावा आणि त्याच्यामध्ये धैर्य असावं. जे लोक अनेक धर्ममतामुळे गोंधळात पडलेले अशा लोकांना बोलवू नाही. 7 दिवस कथेचे नियम तुम्हाला आम्हाला पाळायला सांगितले. 7 दिवसामध्ये ऐकणाऱ्यांना तुम्हीही आणि आम्हीही सीमेचं लंघन करू नये, विनाकारण गावाला जाऊ नये. कथा चालू असताना काही काम नसलं तर, म्हणजे सीमेचं लंघन करायला सांगितलं नाहीये. रक्षासूत्र बांधावं. कथा झाल्यावर ज्याला ज्याला हे बांधायचं गुरुजी बांधतील. आज आलेले आहेत मोठे महाराज. हे रक्षासूत्र काल विशिष्ट रूपानं विजा चमकू लागले तर आमचंही आम्ही पहिल्याच दिवशी बांधून इथं काल ते बांधायचे विसरलं. पहिले आमचं रक्षण झालं पाहिजे, मग आमच्यासोबत तुमचं म्हणून लगेच बांधून घेतलं. कालच पाहिजे होतं ना, पण ते पावसाच्या ज्यात काही लक्षात आलं नाही. या 7 दिवसामध्ये सीमेचं लंघन करू नये, म्हणजे वेश वलांडून विनाकारण गावाच्या बाहेर जाऊ नये. रक्षासूत्र बांधावं. या 7 दिवसामध्ये सगळ्यांना ब्रह्मचर्याचं पालन करावं. जमिनीवर बिछाना टाकून झोपावं. पत्रावळीवर जेवण करावं. लसण कांदा खाऊ नये. शिळे पदार्थ खाऊ नये. रजस्वाला म्हणजे विटाळची स्त्रीचा शब्द ऐकू नये. हां, हे सगळे नियम तुम्हाला आम्हाला सांगितले आहेत. विशिष्ट फळ ज्याला पाहिजे आहे त्यानं भागवताच्या समाप्तीच्या दिवशी जंगलाचा राजा सिंह आहे, 3 पल सोन्याचा सिंह तयार करावा आणि त्या 3 पल सोन्याच्या सिंहावरती हा भागवताचा ग्रंथ ठेवावा आणि तो कथा सांगणाऱ्या ब्राह्मणाला दान द्यावा. विशिष्ट फळ आणखीन भागवताचं पाहिजे तर म्हणले भागवताच्या समाप्तीच्या दिवशी गीतेचा पाठ करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा भागवताच्या दशमस्कंदाचं हवन करावं. 12 स्कंदापैकी 10वा स्कंद सगळ्यात मोठा आहे, तर 10व्या स्कंदाचा 1 श्लोक म्हणून हवनामध्ये यज्ञकुंडामध्ये तुपाची 1 आहुती टाकावी. नाही जमलं तर कमीत कमी गायत्री मंत्राचं हवन करावं. समाप्ती करताना शेवटच्या दिवशी 12 ब्राह्मण घरी बोलवायला सांगितले बरं का. भागवताच्या समाप्तीला समाप्तीच्या दिवशी 12 ब्राह्मण घरी बोलवायला सांगितले, निवृत्ती सरपंच, आणि 12 ब्राह्मणाला 1 गाय आणि सोन्याची दक्षिणा द्यायला सांगितली आहे. पाहते बचत. हा, हे विवाह यादृशम वित्तम. बाकीच्याला नाही दिलं तरी चालेल, मला एकट्यालाही दिलं तरी. मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत. अशी कथा चालू असताना तिथे शुकाचार्य आले, भगवान प्रल्हाद आले, उद्धव आले, झांज वाजवू लागले, कीर्तन करू लागले. शुकाचार्य भगवान कृष्ण आले, गरुडावर बसून आले. सर्वांना आनंद झाला. तुमचं कीर्तन भागवत ऐकून मी प्रसन्न आहे. मागा काय मागता? भगवंत आजपासून जिथे जिथे कथा चालू असेल तिथे तिथे तुम्ही थांबावं. भगवंताच्या शरीरातून एक तेज निघालं आणि ते भागवत ग्रंथामध्ये समाहित झालं. स्वकीयं यद भवे तेजस्तच्च भागवते दधात तिरोधायं प्रविष्टोयं श्रीमद्भागवतार्णवं श्रीमद्भागवते महापुराणे.